वस्तुचित्र किंवा स्थिर चित्र रेखाटन करताना सर्वात आधी आपल्याला पेपर प्लेसिंग म्हणजे आपण वापरत असलेल्या पेपरचा चित्रासाठी योग्य वापर कसा करता येईल किंवा आपल्या समोर ठेवलेला जो वस्तूंचा समूह आहे तो रेखाटन करताना तो कागदावर किती प्रमाणात आला पाहिजे हे निश्चित करणं म्हणजेच पेपर प्लेसिंग होय। पेपर प्लेसिंग करताना आपल्याला आपल्या समोर ठेवलेला जो ग्रुप समूह आहे त्याचं नीट निरीक्षण करून वरून 2 ते 3 बोटे अंतर सोडून एक मार्क करून ठेवूया, म्हणजेच आपलं चित्र वरून या मार्किंग पासून सुरू होईल व खालच्या मार्किंग पर्यंत संपेल। आपल्या समोर ठेवलेली बादली तिचा आकार आपल्याला निश्चित करायचा आहे। या पेपरवर एक मध्यभागी सरळ रेषा ओढली आणि ज्या आकारात आपल्याला बादली काढायची आहे त्या आकारात किंवा त्या आकाराचा एक चौकोन मला या कागदावर काढायचा आहे। तर त्यासाठी मी पेन्सिलीने दोन्हीकडील माप मी काढत आहे अशा पद्धतीने। अशा पद्धतीने पेन्सिलीने दोन्हीकडे समांतर अंतर घेऊन हे खुणा मी करून एक बॉक्स तयार करतोय आणि तयार झालेल्या या बॉक्समध्ये मला समोर ठेवलेली बादली रेखाटायची आहे। तर बादली रेखाटनासाठी मी काही मार्क या ठिकाणी करून घेतो आहे। बादलीचा वरचा भाग निरीक्षण करून रेखाटन करायचं असते, तर त्या पद्धतीने मी बादलीचा वरचा भाग व त्याची किनार रेखाटन करतोय। रेखाटन झाल्यानंतर थोडंसं अंतर मध्ये घेऊन बादलीच्या आकाराच्या रेषा सरळ खाली जेवढी मला बादलीची उंची घ्यायची आहे तेवढ्या रेषा मी खाली बादलीच्या आकाराच्या दोन्ही रेषा खाली समांतर आणल्या। त्यानंतर खालची बाजू निश्चित करताना ज्या पद्धतीने आपण वरचा राऊंड घेतलाय त्याच पद्धतीने खालचा राऊंड घ्यायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वाटलं की आपली बादली थोडी जास्त लांब होत आहे, तर त्याचं व्यवस्थित निरीक्षण करून बादलीचा योग्य आकार आणि योग्य उंची घेऊन आपण रेखाटन केलं पाहिजे। या ठिकाणी आपली बादली थोडीशी लांब झाली होती, तर मी ती थोडीशी पुसून आता ती नव्याने मी रेखाटन करत आहे। तर आता बादलीचा आकार हा व्यवस्थित दिसतोय, खालूनही खालचा बाजू व्यवस्थित राऊंड मी करून घेतोय। आपलं चित्र रेखाटन झालं की आपण स्वतःच त्याचं निरीक्षण करून झालेल्या चुका आपण शोधायच्या असतात आणि ते आपल्या लक्षात आले की त्याला आपण दुरुस्त करून घ्यायच्या। अशा पद्धतीने बादलीचं रेखाटन करून झाल्यावर मग बादलीपासून इतर दुसरे घटक किंवा दुसरे ऑब्जेक्ट, दुसऱ्या वस्तू ह्या किती अंतरावर आहेत किंवा त्या किती मोठ्या आहेत, लहान आहेत, याचा अंदाज आपण या मोठ्या बादलीच्या आकारावरून मग इतर आकार आपण ठरवायचे असतात।
या बादलीच्या बाजूलाच एक छोटासा मग आहे. मग तो मग आपण निरीक्षण करायचं की तो बादलीच्या उंचीच्या कुठून सुरू होतोय आणि तो बादली ठेवलेल्या जागेपासून किती पुढे किंवा किती मागे किंवा किती बाजूला आहे, हे असं निश्चित निरीक्षण करून त्याचे रेखाटन करायचे. त्यानंतर नैसर्गिक घटक किंवा काही फळं आपल्या समोर ठेवले असतील तर ते आपण निरीक्षण करून रेखाटन करायचे आहे. यात आपण फळांचा आकार लहान मोठा करू शकतो. आपल्याला जसे दिसतात, कदाचित समोर लहान असतील तर आपण थोडासा आकार मोठा करू शकतो किंवा ते मोठे असतील तर आपण लहान करू शकतो. तर हे नैसर्गिक घटक असतात, हे निसर्गात तयार झालेले घटक असतात, म्हणून यांचा आकार आपल्याला थोडाफार आपण कमी जास्त प्रमाणात करू शकतो. रेखाटन पूर्ण झाल्यावर आपण आपल्या चित्राचं व्यवस्थित निरीक्षण करून घ्यायचं आहे की आपला ग्रुप जो आहे तो मध्यभागी आलाय की नाही, किंवा मोठं भांडं हे खूपच मोठं किंवा खूपच लहान झालंय का, किंवा त्या मानाने इतर जे घटक आपण काढले आहेत तर ते खूप लहान किंवा खूप मोठे झालेत का, असं आपण निरीक्षण करून मग नंतर आपण ह्या अनावश्यक असलेल्या रेषा या पुसून टाकायच्या आहेत. पुसल्यानंतर आपल्याला या चित्रात रंगकाम करायचं आहे. रंगकाम करताना आपल्याला आपल्या समोर ठेवलेल्या वस्तुचित्राचा ठेवलेल्या भांड्यांवर हायलाइट तीव्र असा प्रकाश ज्या ठिकाणी दिसतोय त्या ठिकाणी आपण एक मार्किंग करून घेऊया. चित्र रंगवताना आपल्याला हायलाइट नेमका कुठे सोडायचा आहे हे आपल्याला समजेल. ऑइल पेस्टल या रंगमाध्यमात आपण आपले चित्र रंगवणार आहोत. आपल्या समोर जी बादली ठेवली ती लाल रंगाची आहे. तर लाल रंगाशी संबंधित जेवढे शेड आपल्याकडे आहेत ते सर्व आपण काढून घेतले आणि लाल रंगांमध्ये जे फिक्के शेड किंवा रंग असतील, उदाहरणार्थ मी आत्ता ऑरेंज नारंगी रंग घेतला आहे. आपण जर का त्या वस्तुचित्राचे किंवा समोर ठेवलेल्या वस्तूचे व्यवस्थित निरीक्षण केले तर त्या भांड्यावर ते लाल रंगाचं असलं तरी त्यावर अनेक रंगछटा दिसतात. मग त्या कधी फिकट असतात, कधी गडद असतात. तर अशाच छटा या ठिकाणी आपल्याला दाखवायच्या असतात. मग त्यासाठी आपण लाल रंगाशी संबंधित रंगांचा वापर करूयात. मी या ठिकाणी फिक्कट नारंगी हा रंग सुरुवातीला ज्या बाजूने बादलीवर प्रकाश आला आहे त्या बाजूला मी तो लावून घेतला. त्यानंतर मीडियम लाल असा रंग मी मध्यभागी लावून घेत आहे. रंग ओढताना वरून खाली अशा पद्धतीने आपण ओढायचे. त्यानंतर जो या बाजूला मी एक फिक्कट असा नारंगी रंग लावला आहे तर तो आपण आपल्या समोर ठेवलेल्या त्या बादलीवर पडलेला एक रिफ्लेक्शन लाईट आहे, परावर्तित प्रकाश आहे. तर तो आपल्याला थोडासा दाखवायचा आहे. त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी जो जो रंग आहे तो रंग आपण लावून घेतोय आणि लावल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित असं कपड्याच्या किंवा बोटाच्या सहाय्याने मिक्स करणार आहोत. तत्पूर्वी जे जे रंग मला त्या चित्रात दिसतात
ते मी व्यवस्थित लावून घेतोय. समोर ठेवलेल्या वस्तूचे जर का आपण निरीक्षण केले तर ज्या बाजूने प्रकाश आला आहे त्याच्या आतल्या बाजूस आपल्याला थोडासा डार्क आणि अंधार झालेला दिसतो, तर त्या पद्धतीने आपण ते रंग त्या ठिकाणी लावायचे आहे. अशा पद्धतीने काही रंग लावून झाल्यानंतर थोडासा डार्क रेड किंवा चॉकलेटी रंग घेऊन ज्या ज्या ठिकाणी गडद रंग दिसत असेल त्या ठिकाणी ते रंग लावून घेतोय. हे सगळं झाल्यानंतर आपण त्याला बोटाच्या किंवा कपड्याच्या सहाय्याने अशा व्यवस्थित असं एकमेकांमध्ये ते मिक्स करून घेऊयात. मिक्स करताना ज्या पद्धतीने आपण रंग वरून खाली किंवा आडवा लावला असेल त्या पद्धतीनेच ते हलकेसा दाब देऊन ते मिक्स करायचे आहे. आणि बोटाने शक्य नसल्यास तर तुम्ही छोटासा कापड घेऊनही ते करू शकतात. पण बोटाने करत असताना आपल्याला बोट हा वारंवार पुसावा लागेल, कारण आपण फिकट रंग जर आपण मिक्स करत असाल तर ती शेड ह्या डार्कमध्ये जाऊ शकते किंवा डार्क या लाईटकडे येऊ शकते. म्हणजे आपल्याला वारंवार बोट पुसून हे सगळं मर्जिंग करायचं आहे. तर अशा पद्धतीने मर्ज केल्यानंतर बादलीचा रंग आपल्याला असा दिसेल. तर आपण जर का निरीक्षण केलं तर आपल्याला या ठिकाणी ह्या चित्रात एक हायलाईट, मध्यम आणि गडद व रिफ्लेक्शन किंवा रिफ्लेक्ट लाईट असं या ठिकाणी दिसतंय. मदतीला आपण डार्क ब्राऊन किंवा ब्लॅक काळा रंगही आपण याच्या मदतीसाठी वापरू शकतो. इतर डिटेल्स आपण डार्क रंगाने आपल्याला करता येतं. जसे की आता ही बादलीची कळी, याला आपण डार्क रंग घेऊन ती बादलीची जी कळी आहे धरायची तर ती नंतर आपण काढू शकतो. ती नंतरच काढायची आहे. जर आपण आधीच असं करत गेलो तर आपल्याला ती रंग भरताना आपल्याला थोडीशी अडचणीची ठरते. नंतर ते आपण डार्क रंगाने दाखवायची. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हायलाईट दिसत असेल तर पांढरा रंग घेऊन आपण तो थोडासा टचअप करून घेतो किंवा करून घेता येतो नंतर. अशा पद्धतीने आपण बादली रंगवली आहे. दुसरा पार्ट आपण रंगवणार आहोत तो पाण्याचा मग्गा. हा हिरव्या रंगाचा मग्गा आपण रंगवत असताना हिरव्याच्या ज्या लाईट, मिडल आणि डार्क शेड असतील त्या आपण वापरात घेणार आहोत. तर सगळ्यात आधी फिकट आणि लाईट रंग आपण त्या मग्ग्यावर आपण लावून घेतोय. मध्यभागी थोडंसं मिडल आणि ज्या बाजूला डार्क आहे त्या बाजूला आपण हिरव्याचा जी डार्क शेड असेल ती आपण लावून घेऊया. आणि ज्या ज्या समोर आपल्याला जे रंग दिसत असतील ते तुम्ही टाकायचा प्रयत्न करायचा, म्हणजे त्या रंगाशी रिलेटेड. म्हणजे आता हिरवा रंग आहे तर हिरव्या रंगाचे आपल्याकडे जर 4 शेड असतील तर ते 4ही आपण त्या चित्रात टाकायचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपलं चित्र यात ग्रेडेशन जास्त दिसून येते आणि चित्रही छान दिसते. तर अशा पद्धतीने हे करून आपण बोटाने ते मर्ज करून मग याला आपण पूर्ण करतोय. तर असं आपण केलं आहे. काही डिटेल असतील तर ब्लॅक कलर किंवा सगळ्यात डार्क हिरवा रंग असेल त्याच्याने आपण जे बारकावे थोडे थोडे टचअप करून ते करून घ्यायचे. यानंतर आपण आपल्यासमोर ठेवलेले नैसर्गिक घटक, यात 1-2 टॅमॅटो आणि 1 शिमला मिरची समोर ठेवली. तर टॅमॅटोचे जे रंग असतील त्यात जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला ते 2 किंवा 3 प्रकारचे रंग त्या टमाट्यात दिसतात. तर मला तर त्या ठिकाणी येलो, ऑरेंज, रेड आणि ब्राऊन असे रंग त्या टमाटरवर दिसत आहेत. तर ते मी रंग घेतले आणि जो रंग ज्या ठिकाणी दिसतो तो हलका आणि ज्या ठिकाणी प्रेस थोडा दाबून लावायचा आहे तो मी लावून घेतोय. हे सगळे रंग हळूवार असे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत ते निरीक्षण करून ते आपण लावून घ्यायचे आहे. बघा, येलो, नंतर ऑरेंज आणि रेड. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी हायलाईट आहे तो हायलाईट आपण तसाच सोडून द्यायचा आहे. हायलाईटला आपण रंग लावायचा नाही किंवा त्याला आपलं झाकायचं नाही.
नंतर आपण बोटाने आपण हे सगळं मिक्स करून. मित्रांनो, जर आपण बोटाच्या ऐवजी कापड घेतलं तर ते बेस्ट राहील, कारण एकच बोट आपण वारंवार वापरतो तर ते कलर डल होण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने आपण हे करून घेतलं. नंतर आपल्याला जाणवलं किंवा आपल्याला वाटलं की अजून डीप किंवा डार्क रंग आपण या नेचर या टाकू शकतो, तर आपण ते निरीक्षण करून आपल्या पद्धतीने ते टाकायचे. आता या छोट्या टमाटरचा माझा हायलाईट गेला होता, तर मी तो व्हाईट कलरच्या साहाय्याने त्याला थोडा टचअप दिला. ह्या टमाटरची सावली या दुसऱ्या टमाटरवर पडली होती, तर ते मी ब्राऊनच्या साहाय्याने दाखवली. अशा पद्धतीने रंगवून झालं. याच्यावर डिटेल्स नंतर आपण करूया. आता आपण शिमला मिरची रंगवून घेऊया. शिमला मिरचीसाठी लागणारे हिरव्याचे जेवढे शेड असतील ते आपण घेतले आणि ज्या ठिकाणी जो रंग दिसत आहे तो मी टाकून तो मी बोटाच्या सहाय्याने मर्ज करणार आहे. पण सर्वात आधी आपण जे रंग दिसत आहेत ते फक्त आधी टाकून आणि नंतर मग त्याला अजून डार्क रंग द्यायचे. चित्र रंगवत असताना हळूहळू स्टेप बाय स्टेप जे रंग आपल्याला दिसतात ते आधी सुरुवातीला फिके, नंतर थोडेसे दाबून डार्क करूया आणि कपड्याच्या सहाय्याने आपण अशा पद्धतीनं हे रंग एकमेकांमध्ये मिक्सअप करून घेऊ. आणि नंतर जे डार्क हिरव्याचे शेड असतील ते लावून ज्या ठिकाणी जो रंग दिसत असेल तो रंग आपण टाकून चित्रात खाली जो कपडा ठेवला असेल त्या कपड्याचा रंग घेऊन आधी हलका व लाईट स्वरूपाचं रंगकाम आपण करूयात. नंतर आपल्याला ज्या ठिकाणी मिडल आणि डार्क टाकायचा आहे तो नंतर आपण टाकू शकतो. पण सुरुवातीला आपण नंतर हलक्या हाताने तो रंग आपण लावून घेऊया. पिवळ्या रंगाला ज्या ठिकाणी आपल्याला डार्क दाखवायचं आहे त्यासाठी आपण ऑरेंज फिकट रंगाचा आपण वापर करूया. त्यानंतर प्रत्येक ऑब्जेक्टची आपण शॅडो काढून घेऊया. तर त्यासाठी आपण चॉकलेटी रंगाचा वापर केला तरी चालतो, किंवा आपल्याला जर ऑरेंज रंगावर शॅडो दाखवायचा असेल तर आपण ब्राऊन किंवा डार्क ब्राऊन आपण वापरू शकतो. नंतर मागील पडदा आपल्याला करायचा असेल तर वरून आतल्या बाजूला येणाऱ्या अशा हलक्याशा रेषा आपण हलक्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत. हलक्या रेषा टाकल्यानंतर आपण ज्या रंगाचा पडदा आपण रंगवतोय तर त्याच रंगाचा डार्क रंग घेऊन आणि काही ठिकाणी फोल्ड किंवा असे दाखवायला आपण डार्क रंगाचा वापर करायचा आहे. आणि बादली किंवा ऑब्जेक्ट जे काही असतील त्याच्या मागे आपण एक त्याच रंगाचा अतिशय डार्क अशी शेड लावणार आहोत. तर त्यामुळे आपला जो ऑब्जेक्ट आहे तो उठून दिसेल आणि तो पुढे आलेला आपल्याला जाणवेल. म्हणून अशा पद्धतीने आपण निळ्या रंगाचा आपण पडदा घेतला आहे तर त्या पडद्याचे डार्क शेड आपण लावून कपड्याच्या सहाय्याने आपण ते एकमेकांमध्ये मिक्सअप करणार आहोत. हे रंग लावून झाल्यावर एक कपडा घेऊन ते एकमेकांमध्ये असे मिक्सअप करून घ्यायचे आहे. मिक्सअप करताना हलक्या व मीडियम स्वरूपाचा दाब देऊन ते आपण एकमेकांमध्ये मिक्सअप करून घेऊया. ज्या ठिकाणी आपण डार्क रंग लावला आहे तो आपण व्यवस्थित मिक्सअप करून मागचा पडदा रंगवायचा प्रयत्न करूया.
अशा सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी वस्तुचित्र किंवा स्थिर चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. सोप्या पद्धतीने चित्र कसे रंगवायचे व कसं रेखाटन करायचं हे सांगण्याचा मी या ठिकाणी छोटासा प्रयत्न केला आहे. धन्यवाद.